Good afternoon, students. Today we'll begin with our lecture 30 of trees of unit 4. In the previous lecture, we have discussed about the leftover topic of level order and the threaded binary tree. Today we'll discuss what is an AVL tree and we'll see one rotation, that is single rotation in an AVL tree. आपण बॅलन्स बायनरी ट्रीचं डेफिनेशन आपण या अगोदर बघितली आहे, पण आपण परत त्याला थोडं त्या टॉपिकला रिव्हिजिट करू. The disadvantage of a binary search tree is that its height can be as large as n-1. म्हणजे जर n नोड असतील तर n-1 एवढी त्याची हाईट होईल. उदाहरणार्थ जर डेटा असा आला 10, 9, 8, 7, 6 असा जर डेटा आला तर जी तुमची ट्री तयार होईल 10 पेक्षा 9 लहान आहे म्हणून डाव्या बाजूला, 8 लहान आहे म्हणून डाव्या बाजूला, 7 लहान आहे डाव्या बाजूला, 6 लहान आहे त्याच्या डाव्या बाजूला. तर हे n नोड्स आहेत, 1 2 3 4 5 नोड्स आहेत. तर त्याची हाईट 1 2 3 4 म्हणजे 4 एवढी झाली. हे आपण जे आता डिस्कस केलं की त्याची हाईट एवढी झाली. हे एक लिंक लिस्ट सारखंच झालं. खरं म्हणजे आपण बायनरी सर्च ट्री किंवा ट्री डाटा स्ट्रक्चर यासाठी वापरतो की त्याची कॉम्प्लेक्सिटी जी आहे ती ऑर्डर ऑफ लॉग n अशी आहे. आणि सिन्स ते 2 वेळा ते प्रत्येक ठिकाणी 2 चाइल्ड आहेत, ऑर्डर ऑफ लॉग n टू द बेस 2 इतकी आहे. पण अशा केसमध्ये बायनरी सर्च ट्री ची जी कॉम्प्लेक्सिटी आहे सर्च करण्याची वगैरे ती ऑर्डर ऑफ n होऊन जाईल, जी एका लिंक लिस्ट सारखी आहे. सो this means that the time needed to perform insertion and deletion and many other operations even like search etc can be order of n in the worst case. आणि हे आपल्याला नको आहे. Want a tree with a small height. आपल्याला जितकं कमी हाईट करता येईल तितकी. आपल्याला माहिती आहे की बायनरी ट्री विथ n नोड्स ची हाईट ऍटलिस्ट लॉग n असते, लॉग n टू द बेस 2 एवढी असते. हे आपल्याला माहिती आहे. म्हणून आपला प्रयत्न काय असला पाहिजे की जी बायनरी सर्च ट्रीची जी हाईट आहे ती ऑर्डर ऑफ लॉग n पर्यंत किंवा त्याच्या जवळ न्यायला प्रयत्न केला पाहिजे. A type of tree that achieve this goal is called as the AVL tree. अशा ज्या काही प्रकारच्या ट्री असतील त्यातील AVL ट्री म्हणून हा जो प्रकार आहे तो प्रयत्न करतो की अशी जी ऑर्डर ऑफ n ची बायनरी ट्री जी होणार असेल तिला अवॉइड करायचं की ती अशी ऑर्डर ऑफ n न होता ती ऑर्डर ऑफ लॉग n च्या जवळ जाईल, ती अशी तयार झाली पाहिजे, ती बॅलन्स असली पाहिजे. तर एन AVL ट्री इज अ बायनरी सर्च ट्री विथ अ बॅलन्स कंडिशन. आता AVLचा अर्थ हे 2 सायंटिस्ट आहेत, ॲडेल्सन वेल्स्की आणि लँडिस, हे त्यांचे आडनाव आहेत. त्याचं नाव घेतलं जॉर्जी ॲडेल्सन वेल्स्की असं आहे, तर हे त्यांचे आडनाव आहेत. सो ॲडेल्सनचा A, वेल्स्कीचा V आणि लँडिसचा L असं म्हणून तिघं मिळून AVL ट्री असं ते तिघं म्हणजे नावं, म्हणजे हे ॲडेल्सनचा A, वेल्स्कीचा V आणि लँडिसचा L म्हणून त्या ट्रीला नाव दिलंय AVL ट्री. त्यात एक बॅलन्सिंग कंडिशन आहे. तर बॅलन्सिंग कंडिशन अशी आहे की absolute value of height of left subtree minus height of right subtree should be less than or equal to 1. त्याच्या दोघांमधला डिफरन्स हा 0 किंवा 1 असला चालेल, त्याच्यापेक्षा जास्त नको. आणि जेव्हा जेव्हा असं काहीतरी बॅलन्स कंडिशन व्हायलेट होईल, म्हणजे व्हॅल्यू 0 किंवा 1 व्यतिरिक्त येईल, म्हणजे 2, 3 किंवा काय जे असेल ती, तर जेव्हा जेव्हा असं काही बॅलन्स कंडिशन व्हायलेट होईल त्यावेळेस आपल्याला रिबॅलन्सिंग करावी लागेल. आणि ही रिबॅलन्सिंग कशी करायची, तर त्यात 2 टेक्निक आहेत. ऍक्च्युअली 4 केसेस होतात, त्याच्या 2 टेक्निक, एक सिंगल रोटेशन म्हणतात आणि दुसरी डबल रोटेशन. आजच्या लेक्चरमध्ये आपण सिंगल रोटेशन बघणार आहे आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण डबल रोटेशन बघणार आहे. आणि हे आपल्याला प्रत्येक इन्सर्शन किंवा प्रत्येक डिलिशन ऑपरेशन ज्यावेळेस होईल त्यावेळेस ही बॅलन्सिंगची कंडिशन चेक करायची. तर सगळ्यात पहिले आपण बघूया की ही कंडिशन कशी चेक करायची. समजा आपल्याला असं सांगितलंय की एक ट्री दिली आहे, आपल्याला बायनरी सर्च ट्री बनवायची आहे आणि आपल्याला व्हॅल्यूज दिल्या आहे 4, 3 आणि 2 आणि सांगितलं की याची एक बायनरी ट्री बनवा म्हणून, बायनरी सर्च ट्री बनवा. ऍक्च्युअली आपल्याला AVL ट्री बनवायला सांगितली आहे, पण ती AVL ट्री इज अ स्पेशल केस ऑफ अ बायनरी सर्च ट्री. तर सुरुवातीचा नोड असेल 4, एकटा आहे, लेफ्ट सबट्रीची हाईट 0, राईट सबट्रीची हाईट 0, तो 0 - 0 0च आहे. सो दिस इज अ बॅलन्स्ड
सो दिस इज एव्हीएलटी. तर दुसऱ्या केसमध्ये आपल्याला ऍड करायचं आहे 3. तर 4 मध्ये आपण ज्यावेळेस 3 ऍड करतो, 4च्या लेफ्टला ऍड करावं लागेल 3, कारण हे बायनरी सर्च ट्रीच आहे एव्हीएलटी. आता जो नोड आपण नुकताच ऍड केला ना, तर त्याची लेफ्ट सब ट्री आणि राईट सब ट्री इथे नाही आहे. 0 - 0 आणि त्याचा मॉड्युलो घ्यायचा आहे, तर तो 0च आहे. इकडे बघा, आता 4 साठी वर जायचं आहे. लेफ्ट सब ट्रीची हाईट 1 आहे, ही बघा इथे 1 आणि इकडे काही नाही आहे. सो 1 - 0 ही 1 आणि उजव्या बाजूला काही नाही म्हणून 0. सो 1 - 0चा मॉड्युलो 1 येईल. तर आपल्याला 0 आणि 1 दोघं चालत आहेत. सो दिस ऑल्सो ट्री इज अ एव्हीएलटी. तिसरं, ज्यावेळेस आपण हा नोड 2 इन्सर्ट करू, 2 4 पेक्षा लहान आहे, 3 पेक्षा पण लहान आहे, 2 आपण इथे इन्सर्ट केला. तर हा लीफ नोड आहे, आपल्याला माहिती आहे की त्याचं लेफ्ट सब ट्री राईट सब ट्रीची हाईट 0 आहे. लेफ्ट इज 1, राईट इज 0. 1 - 0 1 होतो. मॉड्युलो घ्यायचा, तो 1च आहे. आणि याचा लेफ्ट सब ट्रीची हाईट 2 आहे, राईट सब ट्रीची हाईट 0 आहे आणि त्याचा मॉड्युलो 2 आहे. आपण बघितलं होतं की आपल्याला 0 किंवा 1च चालणार आहे, पण इथे 2 आहे, तर इथे ते व्हायलेशन होत आहे. सो दिस इज नॉट अ एव्हीएलटी. ओके. सो या पद्धतीने आता आपण हे हाईट ऑफ लेफ्ट सब ट्री, जसं या ठिकाणी हाईट ऑफ लेफ्ट सब ट्री मायनस हाईट ऑफ राईट सब ट्री मॉड्युलो शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू 1. तर या केसमध्ये बघा, तो लेफ्ट सब ट्रीची हाईट ही इकडे 1 + 1 2 आहे, मायनस राईट नाहीच आहे. मी आता हा ॲरो कन्फ्यूज करेल म्हणून याला मी इथून इरेज करून देतो. सो हाईट ऑफ द राईट सब ट्री हिअर is 0 and it should be less than equal to 1, but here 2 is not less than equal to 1, and hence we say that this tree is not a AVL tree. So we have seen the how to calculate the height, left subtree and right subtree, आणि त्याचा मग तो डिफरन्स बघायचा आणि चेक करायचं की ती व्हॅल्यू 1 पेक्षा जर जास्त जर झाली तर ती कंडिशन त्या ठिकाणी व्हायलेट होते. असा जो नोड आहे ना जिथे व्हायलेशन होतं, जे नुकताच ऍड केल्यानंतर खालून वर जात असताना ज्या नोडला पहिले व्हायलेशन होतं, जास्त वर जाण्याची गरज नाही. आता इथे नाहीये म्हणून आपण काही वर जात नाही, त्याला अल्फा म्हणायचं. सो हे सगळ्यात महत्वाचं. सो बॅलन्सिंग कंडिशन आणि त्याच्या व्हायलेशनच्या केसेस 4 प्रकारच्या आहेत. आपण हे 4ही केसेस डिटेलमध्ये बघणार आहोत. केस 1, the insertion was into the left subtree of the left child of alpha. Case 2, left right. The insertion was into the right subtree. हा राईट आहे, हा राईट सबट्री साठीच आहे. Of the right subtree of the left child of alpha. म्हणजे पहिले जे बोलतो ना आपण, तो त्या अल्फाचा चाइल्ड बोलतो. अल्फाचा चाइल्ड आहे हा. आपण बघू हा अल्फा, आता आपण मागे बघितलाच होता. अल्फा आणि हा चाइल्ड यांच्यात रिलेशन पण आपण नीट बघू. नंतर हा अल्फाचा चाइल्ड आहे, तो राईटला आणि त्याच्या लेफ्टला आपण इन्सर्शन केलं. द इन्सर्शन वॉज इनटू द लेफ्ट सबट्री ऑफ द राईट चाइल्ड ऑफ अल्फा. आणि चौथी केस आहे, द इन्सर्शन वॉज इनटू द राईट सबट्री ऑफ द राईट चाइल्ड ऑफ अल्फा. आता हे ऐकायला क्रिप्टिक वाटतंय, पण जेव्हा आपण एक्झाम्पल बघू तर त्यावेळेस ते क्लिअर होऊन जाईल. आता याच्यातली केस 1 जी आहे, लेफ्ट लेफ्ट आणि ही राईट राईट, केस 1 आणि केस 4. सो या दोघं या एकमेकाच्या मिरर इमेजेस आहेत, म्हणजे किंवा मिरर्स आहेत. आणि केस 2 आणि केस 3 ह्या पण एकमेकाच्या मिरर्स आहेत. तर जर तुम्ही बघितलं 1 आणि 4, तर हे LL आणि राईट राईट. सो LL राईट राईट. आणि हे इकडे जर बघितलं तर हे LR आणि RL. तर यांना दोघांना सॉल्व्ह करण्याची एक टेक्निक आहे, याला म्हणतात सिंगल रोटेशन. ते सिंगल रोटेशन करताना या 2 केसेसमध्ये LL प्रकारे आणि RL प्रकारे ते करायचं आहे. आणि हे जे दुसरं आहे, दिस इज कॉल्ड ॲज डबल रोटेशन. सो हे उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे, डबल रोटेशन. सो आपण या 4ही केसेस जरा डिटेलमध्ये बघू, जेणेकरून ही जी क्रिप्टिक लँग्वेज आहे ती पण आपल्या लक्षात येईल. So case 1, outside left left, the insertion was into the left subtree of the left child of alpha. So let us take we'll see 2 examples.
सो लेट अस सी द फर्स्ट एक्झाम्पल. आपल्याला हे बघायचं आहे, हाऊ टू फाइंड अल्फा अँड इट्स, हा जो चाइल्ड आहे ना, ज्या चाइल्डच्या बाबतीत चर्चा होते तो चाइल्ड. हाऊ टू फाइंड अल्फा अँड एक्झॅक्ट चाइल्ड, त्याचा जो चाइल्डच्या बाबतीत इथे चर्चा होते तो कसा शोधायचा. तर मागे आपण जे एक्झाम्पल बघितलं होतं की 3 होता, त्यानंतर 2 ऍड झाला, इथपर्यंत ठीक होतं. पण ज्यावेळेस आपण हा न्यूली ऍड केला नोड, हा 1, त्यावेळेस व्हायलेशन झालं. ते कसं कळलं आपल्याला की हा 0 आहे, हा 1 मायनस 0 म्हणजे 1 आहे, आणि हा 2 मायनस 0 म्हणजे 2 आहे. आणि मी म्हटलं होतं त्यावेळेस की ज्या ठिकाणी हे व्हायलेशन झालंय त्याला अल्फा म्हणायचं. सो हाऊ टू फाइंड अल्फा हे आपल्याला समजलं की नवीन ऍड केलेल्या नोडकडनं वर जात राहायचं जोपर्यंत व्हायलेशनची कंडिशन आपल्याला दिसून येत नाही तोपर्यंत. मग ज्या बाजूने आपण वर येत होतो, तर अल्फाच्या इमिडिएटली जो चाइल्ड आहे ना, लेफ्टला आहे बघा आता इथे, तो चाइल्ड आहे ज्याच्या बाबतीत आपण चर्चा करतो, हा चाइल्ड. आणि आता हे बघायचंय की जो नवीन ऍड केलेला नोड हा चाइल्डच्या लेफ्टला आहे का चाइल्डच्या राईटला आहे. आता एक्झाम्पल मध्ये क्लिअर कट दिसतंय की तो लेफ्टला आहे म्हणून. म्हणून वाक्य कसं आहे, द इन्सर्शन वॉज इन टू द लेफ्ट सब ट्री, ही बघा ही ती लेफ्ट सब ट्री आहे, ऑफ द लेफ्ट चाइल्ड ऑफ अल्फा, हा अल्फाचा लेफ्ट चाइल्ड आहे. सो दिस इज लेफ्ट चाइल्ड ऑफ अल्फा. सो इन्सर्शन वॉज मेड इन टू द लेफ्ट सब ट्री ऑफ द लेफ्ट चाइल्ड ऑफ अल्फा. 2 हा जो आहे हा लेफ्ट चाइल्ड आहे अल्फाचा, आणि 3 जो आहे ना हा आहे आपला अल्फा, आणि हा जो 1 आपण ऍड केलाय, सो 1 वॉज इन्सर्टेड into the लेफ्ट सब ट्री. आता इकडे ही राईट सब ट्री आहे, इकडे असती ना तर ही राईट सब ट्री असती, पण ती नाहीच आहे, इकडे लेफ्ट सब ट्री आहे. सो 1 वॉज इन्सर्टेड इन टू द लेफ्ट सब ट्री ऑफ, आता हे वाचायचं आहे, लेफ्ट चाइल्ड ऑफ अल्फा. म्हणून हा एल आणि हा एल, पण हा जो चाइल्डचा एल आहे ना तो अगोदर येतो, आणि हा आपण जे इन्सर्शन केलंय ते नंतर येतं. सो दिस इज इन्सर्टेड into the left subtree, left subtree. दोन मिनिटं त्याला क्लॅरिफाय करतो मी जरा थोडंसं. या ठिकाणी आपण बघितलं तर बघा, हा जो पहिला शब्द आहे ही इकडची ही राईट सबट्री, ही सबट्री आहे. सो ही सबट्री आहे, मी आता बोललोच होतो की लेफ्ट सबट्री मध्ये. सो दिस इज सबट्री, कोणत्या सबट्री मध्ये, आणि हा चाइल्ड. सो लेफ्ट चाइल्ड आणि लेफ्ट सबट्री. दुसरं एक एक्झाम्पल घेऊ आपण. हे एक्झाम्पल आपल्याला पुढे परत लागणार आहेत. इनिशियली सपोज आपल्याकडे एक अशी ट्री होती, 8, 5, 9, 3 आणि 7. ही एव्हिल ट्री आहे. बघा हे तिघं लिफ नोड आहे, तर त्यांचं 0 मायनस 0 0 आहे, 1 मायनस 1 हा 0 आहे, हा 1 2, 2 मायनस 1 हा 1 आहे. तर प्रत्येक ठिकाणी हाईट ऑफ लेफ्ट सब ट्री मायनस हाईट ऑफ लेफ्ट राईट सब ट्री याचा मॉड आहे हा लेस दॅन इक्वल टू 0 आहे. त्याच्यामुळे ही ट्री आपली एव्हिल ट्री होती. सो दिस इज एव्हिल ट्री. नाउ इन्सर्ट न्यू व्हॅल्यू, say 1. Now insert 1. So 1 इन्सर्ट केल्यावर काय होतं बघा, 8, 5, 9, मी पहिले ओरिजिनल ट्री ड्रॉ करून घेतो, 3,
7. आता आपण इन्सर्ट करायचं 1. 1 8 पेक्षा लहान आहे, 5 पेक्षा लहान आहे, 3 पेक्षा लहान असल्यामुळे लेफ्टला जोडावं लागेल 1. आता आपण नुकताच ह्याला ऍड केला ना, तर इथून वर जायचं हायरार्कीमध्ये. तर हा लिफ नोड आहे म्हणून 0. आता इकडे नाही विचार करायचा काही, या 7चा या 9चा याचा विचार नाही करायचा. आपण फक्त ह्याच्याच लाईन मध्ये वर जायचं जोपर्यंत आपल्याला व्हायलेशन सापडत नाही तोपर्यंत. जिथे व्हायलेशन सापडलं तो अल्फा. हा 1 - 0. सो 1 - 0 1. इथे हा 2 आणि हा 1. 2 - 1 1. हा आहे 3 - 1 आहे 2. तर इथे झालं व्हायलेशन, याला म्हणायचं अल्फा. आता आपण इकडनं आलो ना, तर त्याचा चाइल्ड झाला हा. त्याचा चाइल्ड म्हणजे अल्फाचा चाइल्ड ओळखायचा. आता जे व्हायलेशन झालंय त्या अल्फाच्या कोणत्या पार्ट मध्ये झालंय? ही लेफ्ट सबट्री, ही राईट सबट्री. दिस इज लेफ्ट सबट्री आणि ही राईट सबट्री. व्हायलेशन कुठे झालं बघा? लेफ्ट सबट्री मध्ये झालंय, कारण हा 1 या 5च्या लेफ्ट सबट्री मध्ये आहे. सो म्हणून म्हणतो आपण द इन्सर्शन म्हणजे कोणाचं? 1. द इन्सर्शन वॉज इनटू द लेफ्ट सबट्री. बघा ही लेफ्ट सबट्री ऑफ द लेफ्ट चाइल्ड ऑफ अल्फा. तर हा 5 आहे ना, हा लेफ्ट चाइल्ड ऑफ अल्फा आहे. 5 इज द लेफ्ट चाइल्ड ऑफ अल्फा and 1 is inserted into the left subtree of 5. दुसऱ्या भाषेत 5 काय आहे? इट इज लेफ्ट चाइल्ड ऑफ अल्फा. सो ही क्रिप्टिक लँग्वेज जी आहे केस 1 साठी आपल्या लक्षात आलेली आहे. आता आपल्याला पाहायचं आहे की असा जो नवीन नोड ऍड झाला आणि त्याच्याने जर हे व्हायलेशन झालं, ती एव्हीएल ट्री राहत नसेल तर तिला बॅलन्स कशी करायची? तिला एव्हीएल ट्री कशी करायची परत? बिकॉज दिस इज नॉट अ एव्हीएल ट्री, नॉट एव्हीएल, कारण इट इज नॉट सॅटिस्फाईंग एव्हीएल कंडिशन ॲट ईच नोड. कुठेतरी व्हायलेशन झालं, आपण जास्त नाही चेक करत बसेल, एक सापडलं तरी लक्षात येऊन जातं. सो याचं सोल्युशन आहे टू यूज सिंगल रोटेशन इन द फॉलोइंग मॅनर. जर लेफ्ट लेफ्ट असेल तर हा जनरल फॉर्म्युला दिलेला आहे. हा K1 आहे, हा K2 आहे. K2 म्हणजे अल्फा आणि हा तो त्याचा चाइल्ड. त्याच्या डाव्या बाजूला नोड्स असतील, इकडे असतील किंवा नसतील, तर काय करायचं? असं एक रोटेशन करायचं K1 आणि K2च्या मधून. त्याच्यामुळे काय होतं? हा K2 खाली येतो. बघा हा K2 खाली आला. पण ज्यावेळेस हा K2 खाली येत असतो ना रोटेशनने, तर हा Y त्याची लिंक इथून ब्रेक करतो. कारण आपण असं म्हणूया की इकडनं असं प्रेशर काही निर्माण होतं की हा Y K1 ची साथ सोडतो आणि K2 ला कनेक्ट होतो. बघा हा Y K1 ची साथ सोडली आणि तो K2 ला कनेक्ट झाला. मी असंच लक्षात ठेवलं होतं हे त्यावेळेस मी विद्यार्थी होतो. तर K2 ज्या वेगाने खाली येतोय तर ह्या Y वर प्रेशर येतं आणि भीतीपोटी Y K1 ची लिंक ब्रेक करतो आणि K2 ला कनेक्ट होऊन जातो. असं मी लक्षात ठेवलं होतं. तर आता त्यात लक्षात घ्या की अल्फा आणि चाइल्ड, अल्फा म्हणजे K2 आणि चाइल्ड म्हणजे K1. तर आपण आपलं जे एक्झाम्पल आहे, जे पहिलं एक्झाम्पल आपण बघितलं होतं, त्याच्यामध्ये आपण असं पाहिलं होतं की 3 आहे, त्यानंतर त्याच्या डाव्या बाजूला 2 आहे आणि त्याच्या लेफ्ट सबट्री मध्ये 1 आहे. तर हा अल्फा होता आपला 3, कारण इथे तो जो डिफरन्स होता तो 2 होता आणि इथे होता. तर आता आपण या केसमध्ये असं समजू की K2च्या बाजूला हा असा Z आहे जो इथे नाही आहे ऍक्च्युली. ह्या इथे उजव्या बाजूला हा Y आहे जो इथे खरंच नाहीये आणि हा जो K1 आहे ना, हा K1 आहे असं समजा. हा K1 आहे, हा K2 आहे आणि हा अखंड जो आहे इकडे याला आपण X समजू. आणि मी आता बोललो ज्याप्रमाणे की K2 आणि K1च्या मध्ये इथे असं रोटेशन होईल. तर हा 2 म्हणजे K1, हे बघा हा K1 आहे, हा 2. त्याच्या उजव्या बाजूला हा प्रेशरने 3 खाली येईल. हा Y या 2 ची साथ सोडून देईल आणि तो 3 ला कनेक्ट होऊन जाईल. आणि Z त्याचाच होता राईट चाइल्ड, तर तो Z आहे तो.
आणि 2च्या लेफ्टला जो एक्स आहे, या चाइल्डच्या बाजूला जो एक्स आहे, ती सबट्री जी होती ती तशीच राहील. आपल्या केसमध्ये तो होता 1. तर आपण असं समजू की 2, 1 आणि 3 अशा पद्धतीने आपण त्याला सॉल्व्ह केलेलं आहे. पुन्हा आपण एक फ्रेश स्लाइड वरती हे एक्झाम्पल नीट बघू. आपलं ओरिजिनल ट्री मध्ये 3, 2, 1 असं आहे. याच्या उजव्या बाजूला काहीतरी आहे असं समजू. याच्या उजव्या बाजूलाही काहीतरी अशी ट्री आहे असं समजू. आणि हा संपूर्ण हा एक्स आहे, हा वाय आहे, हा झेड आहे. इथे रोटेशन होतं, हा 3 खाली येईल, त्याच्या प्रेशरने हा वाय त्याला कनेक्ट होईल. आता हे नाहीये तर म्हणून काही विचार करायची गरज नाहीये. तर सरळ काय होणार, 2 पॅरेंट होऊन जाईल. हा त्याच्या डाव्या बाजूला हा 1 आहे आणि हा खाली रोटेट होतोय तो 3. इथे काही झेड असता, इथे आला असता. 2च्या राईटला काही असतं, ते आता 3च्या लेफ्टला येऊन गेलं असतं. ठीक आहे, हा वाय, हा झेड आणि हा इथे एक्स. आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं 2 नंबरला. ते एक्झाम्पल आता इथे आपण बघू. जे दुसरं एक्झाम्पल आपण बघितलं होतं त्या केसमध्ये आपली ट्री अशी होती. मी पुन्हा ती या ठिकाणी लिहून घेतो. 8, 5, 9 ते 3, इथे 7 आणि आपण नुकताच जो ऍड केला होता तो होता 1. आणि आपल्या लक्षात आलं होतं की हा होता अल्फा आणि त्याचा हा चाइल्ड आपण आयडेंटिफाय केला होता. तर आपण याला म्हणूया K2, हा झाला K1. ही जी इकडची सबट्री होते ही एवढी, हिला म्हणायचं एक्स. आता हा झाला वाय आणि हा झाला झेड. आता आपल्याकडे हे दोघं तिघ आहेत, एक्स वाय झेड तिघ आहेत आणि इथून रोटेशन होईल. तर हा 5 इथे राहील, हा 8 वेगाने खाली येणार, त्याच्या राईटला जी आहे तो झेड जसाच्या तसा राहील म्हणजे 9. आणि मी म्हटलं होतं की हा जो अल्फाचा चाइल्ड आहे K1, तर त्याचा जो हा वाय आहे तो त्याची साथ सोडतो आणि तो त्या अल्फाला कनेक्ट होतो. अल्फा होता आपला 8, तर 7 तिथे कनेक्ट होईल आणि 5च्या लेफ्टला जे होतं एक्स, ती हेवी झालेली ट्री ती तशीच्या तशी राहील 3च्या लेफ्टला 1. तर हे आपण याच फॉर्म्युलाने ती गोष्ट केली. एक्स वाय झेड हा वाय कडनं ब्रेक होऊन K2 ला कनेक्ट होतो. तसंच इथे हा 7 या K1 कडनं ब्रेक होऊन हा 8 ला कनेक्ट झाला या ठिकाणी. हा इथून इकडे गेला. ओके, आणि हा खाली आलेला आहे. तर आता आपण चेक करूया पूर्ण ट्री. सो हे लिफ्ट आहेत तर त्यांच्या सगळ्यांची हाईट 0 आहे. 1 - 1 याची 0 आहे. 1 - 0 ची हाईट 1 आहे, याची 2 आणि इकडच्याची मॅक्सिमम हाईट बघायची. ही 1, 2 इकडनंही 2च आहे. सो 2 - 2 0 आहे. तर सगळ्या ठिकाणी इधर 0 किंवा 1 आपल्याला मिळाला आहे. आणि म्हणून ही जी नवीन आपण ट्री तयार केली आहे, आपण वापरलं तर सिंगल रोटेशन, पण त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं LL व्हेरिएशन वापरलं होतं. सो दिस इज अ एबीएल ट्री. सो आपण जसा नोड ऍड केला, ट्री व्हायलेशन झालं. व्हायलेशन झाल्याबरोबर आपण बॅलन्सिंग केलं आणि आपण नव्याने ती ट्री तयार करून घेतली. सो दिस वॉज अबाउट केस 1. नाव लेट अस टॉक अबाउट केस 3. केस 3 मध्ये हे RR आहे, राईट राईट. केस 3 ही राईट लेफ्ट आहे. We should not have seen case 3 basically. आपल्याला मला चेक करू द्या. खरं म्हणजे आपण 4 बघायला पाहिजे, जी राईट राईट अशी आहे. राईट राईट केस 4 बघायला पाहिजे होती. सो केस 4 बघायची आपल्याला, राईट राईट. सो मी या ठिकाणी फक्त मॉडिफिकेशन करतो, केस 4 म्हणतो आणि इथे लेफ्टच्या ऐवजी राईट हा शब्द लिहितोय. द इन्सर्शन वॉज मेड इनटू द राईट सबट्री ऑफ द राईट चाइल्ड ऑफ अल्फा. सो माफ करा, या ठिकाणी कट पेस्ट मध्ये चूक झाली, बट देन नाउ वी हॅव करेक्टेड इट. सो द इन्सर्शन वॉज मेड इनटू द राईट सबट्री ऑफ द राईट चाइल्ड ऑफ अल्फा. तर एक्झाम्पल आता घेताना आपण त्याच धर्तीतला घेऊ. 3, 4, 5 3 कनेक्ट होईल, हे बॅलन्स्ड आहे. 4
तर तुम्ही बघा हा 0 हा बॅलन्स्ड आहे आणि हा 0 -1 आणि त्याचा मॉड 1. सो इथे बॅलन्स्ड होता. आणि ज्यावेळेस आपण आता 3, 4 त्याच्या पुढे ज्यावेळेस 5 ऍड करू तर तुमच्या लक्षात येईल की हा बॅलन्स्ड आहे, हा बॅलन्स्ड आहे, पण हा 0 - 2 आणि त्याचा मॉड उत्तर येतं 2. सो हा झाला अल्फा आणि त्याचा चाइल्ड, कारण खालून वर जाताना अल्फाच्या एकदम नजदीक जो म्हणतो आपण तो हा चाइल्ड आहे. सो हे आता क्लिअर आहे की 5 आपण या राईट सबट्री मध्ये ऍड केला आहे. राईट सबट्री ऑफ राईट चाइल्ड ऑफ अल्फा कोण आहे तो 4 ऑफ अल्फा. अल्फा कोण आहे 3. सो इन्सर्शन वॉज मेड. आता इन्सर्शन कोणाचं तर 5चं. 5 was inserted into the right subtree of the right child of alpha. आणि अजून एक याचाच एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. केस 4 राईट. थोडं मोठं घेऊ आपण आणि त्याच्या मागचं आपण एक्झाम्पल घेतलं होतं त्याच प्रकारचं असेल. 5, 2, 8, 7, 9 ही ट्री होती. ही बॅलन्स्ड आहे बघा. हे 0, 0, 0, 1 - 1 हाही 0 आहे आणि हा 1 - 2, 1 - 2, 1 - 2, तर हे येईल -1 आणि त्याचं मॉड येईल 1. सो दिस इज बॅलन्स्ड. बट when we insert one new value into this tree, that is 10, insert 10. ज्यावेळेस 10 इन्सर्ट करू आपण त्यावेळेस ट्री अशी तयार होईल. 5 इकडे 2 आहे, इकडे 8, 7, 9 आणि 10 कुठे होईल? 5 पेक्षा मोठा आहे, 8 पेक्षा मोठा आहे, 9 पेक्षा मोठा आहे, 10 इथे येईल. सो लिफ नोड आता इकडनं बाकीचा आपण विचार करायचा नाही. नुकताच काय ऍड केलाय 10. 10 ची लेफ्ट सबट्री राईट सबट्रीची हाईट सबट्रॅक्शन 0. 0 - 1. सो हे -1चं पॉझिटिव्ह पार्ट 1 येईल. 1 - 2, सो -1 तो पॉझिटिव्ह 1 आणि हा 1 - 3, सो इट इज -2, सो त्याचा मॉड्युलो 2 येतो. सो हिअर वी नो दॅट दिस इज नोड 5 इज अल्फा आणि आपण ज्या बाजूने आलोय वरती त्या अल्फाचा लगेचचा चाइल्ड बघा, हा चाइल्ड आहे. सो दिस इज द राईट चाइल्ड ऑफ अल्फा. कोण? 8. अल्फा कोण आहे 2. सो अल्फा इज 2 अँड 8 इज इट राईट चाइल्ड. आता जो 10 ऍड केलाय तो 8च्या लेफ्ट सबट्री मध्ये ऍड केलाय का राईट सबट्री मध्ये ऍड केलाय? दिस इज लेफ्ट सबट्री अँड दिस इज द राईट सबट्री. लेफ्ट सबट्री. आपल्या लक्षात येईल की हा 10 जो आहे तो या 8च्या राईट सबट्री मध्ये आहे. म्हणून द इन्सर्शन कोणाचं केलंय 10चं वॉज इनटू द राईट subtree of the right child, 8, right child of right child म्हणतोय मी तो आहे 8 of alpha जो आहे 2. So we have understood this case also. Now how to solve this? It's a mirror. So here इथे बरोबर लिहिलं राईट. सो पहिल्या केस मध्ये आपण बघितलं होतं की हा आहे 3, इथे होता 4 आणि इकडे आहे 5. 3, 4 आणि 5. आता रोटेशन असं इकडे होत आहे. हा के वेगाने खाली इकडे येईल तर हा वाय त्याची साथ सोडेल K2 ची आणि तो कनेक्ट होऊन जाईल K1 ला. सो इकडे जोरात खाली इकडे असं येईल. इथे काहीतरी आहे असं समजा, इथे काहीतरी आहे समजा आणि हा आपला Z असं समजा. सो 4 वर राहील, 3 खाली येईल वेगाने, 3च्या डाव्या बाजूला हा X, हा Y त्याची साथ सोडेल, हा Y आणि 4च्या राईटला Z जसं तसा राहील म्हणजे 5. सो या पद्धतीने सोल्युशन आहे. सो आपण K1 K2 चं गणित एक वेळा परत बघू. हा बघा हा K2 इकडे हे होतो, हा K1 आहे. K1 अल्फा आहे. सो इन दिस केस we'll draw this 3, 4 and 5. This is our K1, this is our K2
आणि इमॅजिन करा इथे काहीतरी आहे आणि इथे काहीतरी आहे. हे याला एक्स म्हटलंय, याला वाय म्हटलंय आणि हा झेड आहे. हा तसाच्या तसा राहतो, फक्त हा वाय ब्रेक होऊन हा K1 ला कनेक्ट होतो. सो असं रोटेशन होईल. सो 4 म्हणजे हा K2, त्याच्या लेफ्टला येईल K1 3, त्याच्या राईटला राहील तोच झेड, आणि इकडे जर असते तर तो एक्स, आणि तो जो वाय स्वात सोडली त्याने K2 ची तो इथे राहिला असता, आणि हा आपण याला झेडच म्हटला. सो या ठिकाणी सुद्धा ते करेक्शन करून घेऊ आपण. केस 4 राईट राईट, the insertion was made into the right subtree of the right child of alpha. आणि पुढचं एक्झाम्पल पुन्हा केस 4, हे राईट राईट, insertion was made into the right subtree of the right child of alpha. तर ते जे एक्झाम्पल आहे तर त्यामध्ये आपण असं केलं होतं, हा 5 आहे, त्याच्या बाजूला लेफ्टला 2 आहे, इकडे 8 आहे, 7 आहे, त्याच्या राईटला 9 आहे, आणि 9च्या राईटला आता आपण 10 ऍड केला ज्याच्याने व्हायलेशन झालं. सो याला आपण K1 म्हणू. बघा हा जो K1 आहे हा त्याचा चाइल्ड K2, हा त्याचा चाइल्ड K2. ह्या भागाला आपण X म्हटलं होतं, याला आपण Y म्हटलं होतं, आणि हा जो अखंड सबट्री आहे याला आपण Z म्हटलं होतं. सो आता काय होणार, या ठिकाणी रोटेशन होईल. अल्फा आणि त्याच्या चाइल्ड मध्येच होतं. अल्फा आणि चाइल्ड हे फार महत्वाचे. आपण आयडेंटिफाय केलं की हा चाइल्ड आहे आणि हा अल्फा आहे. सो ज्यावेळेस हा 5 खाली येईल तर त्याच्या राईटला हा 7 कनेक्ट होणार आहे. सो ज्यावेळेस हा 5 खाली येईल, ऍक्च्युली काय होतं, 8 रूट राहतो आणि तो 8ला कनेक्टेड हे जे आहे 5 तो वेगाने खाली येतो. 8ला कनेक्टेड जो 7 आहे म्हणजे वाय आहे तो ब्रेक होऊन तो K1 ला कनेक्ट होतो. एक्स जो आहे तो K1 ला तसाच कनेक्टेड आहे, आणि 8 ची राईट सबट्री जो Z आहे तो तसाच असणार आहे, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही, तो Z जसा तसाच आहे. बघा हा Z आहे, हा X आहे आणि हा Y आहे, म्हणजे हे एवढा पार्ट आपण समजायचा. सो हा आपला पूर्वी अल्फा होता, आता ऍक्च्युली हा ना अल्फा नव्हता, K2 होता, तो चाइल्ड होता, हा K1 होता. हे असं बदल झालेला आहे. आणि आपण चेक करूया, लेफ्ट नोड आहे, लिफ नोड आहे, लिफ नोड आहे. लिफ नोड जे आहेत लेफ्ट सबट्री राईट सबट्रीचा डिफरन्स 0 असतो. हा 1 1 याचा डिफरन्स 0 आहे. हा 0 - 1 त्याचा डिफरन्स 1 आहे. हा लेफ्ट सबट्री, सगळ्यात लेफ्ट सबट्रीची हाईट बघायची सगळ्यात लांब, ऍक्च्युली दोघं बाजूने जरी गेलं तर आपण ती 2च आहे. 2 वजा 2 0. सो दिस इज एव्हिल ट्री. एव्हिल ट्री ज्या दोन पद्धती आपण बघितल्या होत्या LL साठी आणि RR साठी, त्या दोघांना नाव आहे सिंगल रोटेशन. सो सिंगल रोटेशन साठी हे एक आहे, एक प्रकार, आणि दुसरा हा एक प्रकार. तर हे दोघं प्रकार जे आहेत केस 1 आणि केस 4 साठी जे प्रॉब्लेम्स आहेत दे आर सॉल्व्ड युजिंग. सो केस 1 requires single rotation and case 4 requires single rotation. So case 1 and case 4 they require single rotation. उद्याच्या लेक्चरमध्ये केस 2 आणि केस 3 आपण बघणार, ज्याच्यामध्ये लागतं आपल्याला डबल रोटेशन. त्या आपण मिरर इमेजेस आहेत, आणि जसं हे लेफ्ट लेफ्ट आणि राईट राईट होतं ते लेफ्ट राईट आणि राईट लेफ्ट असं असणार आहे. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण डबल रोटेशन बघू. सो हिअर वी फिनिश our topic of single rotation. If you have any queries, you may please ask me. I'll be giving you some homework also to solve. I hope everybody will solve it. Thank you.